RT ॲडमिशन 2026-27 तर आज व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे ज्याही पालकवर्गांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला होता त्यांच्यासाठी आज म्हणजे 30/4/2026 तर आज 5 वाजेपर्यंत त्यांना फॉर्म व्हेरिफिकेशन करण्यासाठी ही लास्ट डेट आहे। म्हणजे तुमचा जर नंबर लागलेला असेल तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन सेंटरवरून जेही तुमचं अलॉटमेंट लेटर आहे त्या अलॉटमेंट लेटरवर सर्वात लास्टमध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरचा ॲड्रेस दिलेला आहे, त्यांच्याकडून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। यामध्ये पालकवर्गांच्या कमेंट्स येत आहे की सर मुदतवाढ होणार आहे, आम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरवरून समजलेलं आहे किंवा कोणी सांगितलेलं आहे, अशाबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे कमेंट्स करत आहे। परंतु पालकवर्गांनी एकच लक्षात ठेवा की ऑलरेडी जी 30 तारीख होती ही मुदतवाढ दिल्यानंतरच करण्यात आलेली आहे, त्यामुळे यामध्ये मुदतवाढ होणार असं वाटत नाही। परंतु जर यामध्ये मुदतवाढ झाली तर आपल्याला आज सायंकाळी याबद्दलची माहिती उपलब्ध होणार। परंतु सध्या तरी आज हा व्हिडिओ आपण 3 वाजता बनवतोय आणि ते सुद्धा आज लास्ट डेट आहे। तुमच्याकडे फक्त 2 तास बाकी आहे। कोणत्या रूलनुसार? ह्या 30 तारखेनुसार। ठीक आहे, यामध्ये मुदतवाढबद्दल सध्या तरी कुठेही अशी चर्चासुद्धा नाही आहे, कोणती माहितीसुद्धा उपलब्ध झालेली नाही आहे की यामध्ये मुदतवाढ होणार आहे अशी। परंतु जर तुम्हाला कुठून माहिती मिळाली असेल तर तुम्ही त्या प्रकारे तुमचे जेही व्हेरिफिकेशन आहे ते करू शकता। कारण की सध्या जर ॲडमिशनचा जो आकडा हा जर बघितला तर हा 70,000च्या पार गेलेला तुम्ही बघू शकता इथे। म्हणजे रेग्युलर जो लिस्ट होती त्यामध्ये 1,05,811 एवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले होते। यामधून 70,000च्या वर विद्यार्थी हे फायनल सिलेक्ट झालेले आहेत, त्यांची ॲडमिशनसुद्धा आता कन्फर्म झालेली आहे। तरीसुद्धा आज 30 तारीख आहे, आजसुद्धा काही पालकवर्गांनी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले असेल तर हा आकडा उद्या सायंकाळपर्यंतसुद्धा अपडेट होणे सुरू राहणार। कारण की आज जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं अपडेशन उद्यासुद्धा होऊ शकते, परवासुद्धा होऊ शकते। अशाबद्दल ही एक अपडेट होती। पालकांच्या कमेंट्स बघितल्या त्यानंतर लगेच व्हिडिओ बनवला की सध्या ऑफिशियल कुठेही नोटिफिकेशन आलेली नाही आहे की मुदतवाढ होणार आहे किंवा कशाही प्रकारे जी प्रोसेस सुरू आहे शांतपणे तशाच प्रकारे प्रोसेस सुरू आहे। यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी कोणतीही एकही अपडेट नाही आहे नवीन की डेट वाढणार आहे किंवा दुसरी लिस्ट कधी लागणार आहे, अशाबद्दल कन्फर्मेशन डेट कोणतीच नाही आहे। ठीक आहे, तुम्हाला जर काही अडचण असेल तर लवकरात लवकर आपल्या व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन त्यांच्याकडून काही अपडेट करून घ्यायचं असेल किंवा काही पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमची म्हणजे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता। परंतु फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका की हे वाढणार आहे, डेट वाढणार आहे, उद्या लिस्ट लागणार आहे, असं काहीच नाही आहे। कारण की जोपर्यंत RTच्या साईडवर अपडेट येत नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास ठेवू नये किंवा कोणत्या प्रकारे तुम्हाला जर पत्र वगैरे मिळालं असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता, परंतु कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका। आपलं कार्य म्हणजे जेही आपलं व्हेरिफिकेशन असेल किंवा शाळेला जाऊन ॲडमिशन करायचं असेल त्या प्रकारे तुम्ही वेळेत आपली प्रोसेस कंप्लीट करा। कोणाला अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार। आणि RTच्या पुढील अपडेटसाठी जसे की आता दुसरी लिस्ट कधी लागणार या संदर्भातसुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।